काही व्यक्ती आयुष्यात अशा असतात, त्या लांब बसून सोबत असतात आणि काही व्यक्ती अशा असतात, ज्या जवळ असून खूप लांब असतात. आता याच अनुषंगाने 2 व्यक्ती असतात. या 2 व्यक्तींचं छान बॉन्डिंग असतं. XYZ कोणतंही नातं घ्या. पण अजून एक तिसरी व्यक्ती असती. बोलायच्या आधी हे सांगेन, नात्यात तिसरी व्यक्ती असू नये असं नाही. पण तिसऱ्या व्यक्तीची भूमिका कोण कसं पार पाडतं या संदर्भात. ती जी तिसरी व्यक्ती असते, ती तिसरी व्यक्तीला माहिती असतं या 2 व्यक्तींमधल्या एका व्यक्तीवर आपला इतका दबाव आहे ना, की ही व्यक्ती आपण सांगितल्यावर त्या दुसऱ्या व्यक्तीशी भांडणं करते, वाद घालते. हो, पर्यायाने त्या व्यक्तीला दुखावते, मानसिक स्वास्थ्य बिघडवते. मग आता दोष कोणाला द्यायचा? त्या तिसऱ्या व्यक्तीला द्यायचा का ह्या पहिल्या व्यक्तीला द्यायचा ऐकणाऱ्या? मी म्हणेन त्या ऐकणाऱ्या व्यक्तीला. कारण कारण भले ती व्यक्ती वेल एज्युकेटेड असू दे, काहीही असू दे, पण त्या व्यक्तीला स्वतःचं मत नाहीये. ती विश्वासानं त्या दुसऱ्या व्यक्तीची चूक तिथं चूक, बरोबर तिथं बरोबर बाजू मांडू शकत नाही. राहिला प्रश्न त्या तिसऱ्या व्यक्तीचा. तर त्या तिसऱ्या व्यक्तीचा दोष किंवा चूक काय असते? तिला माझ्यासारखं मी, माझ्यासारखं कुणाला जमतच नाही. हा एक जो विचार असतो ना, किंवा कुणीतरी आपल्यापेक्षा अजून वेगळं करतंय, करण्याचा प्रयत्न करतंय, हे त्या व्यक्तीला सहन होत नसतं. बघा, नाही म्हटलं तरी असे अनुभव आपल्याला येतच असतात आयुष्यात. हो, म्हणूनच मत मांडणं, विश्वासाने, ठामपणे एखाद्याच्या बाजूने, चूक तिथे चूक, बरोबर तिथे बरोबर बोलणं सुद्धा गरजेचं असतं. हो ना सख्यानो? म्हणूनच. आणि जरी कोणी नसेल, तरी आपण स्वतःचं हृदय इतकं हळवं ठेवायचं नाही, की कोणी बोलल्यावर ते सरळ अगदी तुटलं जाईल, दुखावलं जाईल. कारण लोकांचं काय? जिकडे मेवा, तिकडे सुरू सेवा. पटतंय का बघा आणि पटकन सबस्क्राईब करा. शुभदा शरण्या आणि सर्वज्ञ म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल. धन्यवाद.